पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर ममता बॅनर्जींना आणखी एक हादरा बसलाय। ममता बॅनर्जींचा पक्ष तृणमूल काँग्रेस फुटलाय। तब्बल 60 आमदारांनी बंडखोरी करत ऋतुप्रताप बॅनर्जींना पाठिंबा दर्शवलाय। ऋतुप्रताप बॅनर्जींना 2 दिवसांपूर्वी ममता बॅनर्जींनी पक्षातून काढलं होतं। या बंडखोरी मागे मुख्य कारण ठरले ते अभिषेक बॅनर्जी। पाहूया पश्चिम बंगालमधला हा नवा राजकीय भूकंप। अखेर ममता बॅनर्जींची टीएमसी फुटली। 80 पैकी 60 आमदारांनी साथ सोडली। उरले फक्त 20 आमदार। कोलकात्याच्या महापौरांचाही राजीनामा। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी मध्ये मोठी फूट पडलीये। 60 आमदारांनी बंडखोरी करत 2 दिवसांपूर्वी ज्या ऋतुप्रताप बॅनर्जींची पक्षातून हकालपट्टी झाली होती त्यांनाच आपला पाठिंबा दर्शवलाय। ऋतुप्रताप यांना विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून घोषित करण्यात आले। बंडखोर गटानं बुधवारीच विधानसभा अध्यक्ष रतींद्र बोस यांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र सादर केलं। विशेष म्हणजे या पत्रात बंडखोर गटानं ममता बॅनर्जींचा उल्लेख पक्षाध्यक्ष म्हणून केलाय। मात्र त्यांचा विरोध आहे तो अभिषेक बॅनर्जी यांच्या नेतृत्वाला। हम लोग ये चर्चा नहीं करना चाहते। जहां तक ममता बनर्जी का सवाल है, हम लोग मानते हैं कि ममता बनर्जी इज अ वेरी टॉल लीडर और हमारा लेजिस्लेटिव पार्टी का उनसे आवेदन रहेगा कि हमारा चीफ एडवाइजर के तहत हम लोगों का मार्गदर्शन करते रहे। हम लोग चाहेंगे कि ममता दी हमारी एडवाइजर बन के रहे, हमें सलाह दे और हम लोग ये एलओपी और चीफ व्हिप को लेके दल को अच्छे से चलाए विधानसभा के अंदर। सबने एक सुर में बोल दिया कि हमें अभिषेक नहीं चाहिए। अब देखिए, दल का जो दुर्गति है ये तो सब कोई बोल रहा है कि इस पे कहीं ना कहीं अभिषेक बनर्जी का विफलता है। तृणमूल काँग्रेसनं विधानसभेमध्ये 80 जागा मिळवल्या, मात्र त्यापैकी आता 60 आमदारांनी बंडखोरी केलेली आहे, वेगळा गट स्थापन केलेला आहे आणि त्यामुळे आता केवळ 20 आमदार हे ममता बॅनर्जी यांच्याकडे राहिलेले आहेत। दरम्यान अभिषेक बॅनर्जी यांनी विधानसभा अध्यक्षांकडे एक पत्र लिहिलं होतं। शोभन देव यांना विरोधी पक्षनेते करावं असं त्या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं होतं। मात्र त्यावर काही आमदारांनी आक्षेप घेतलेला आहे आणि तक्रार सुद्धा केलेली आहे की त्यावर बनावट सह्या करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे अभिषेक बॅनर्जी यांनी दिलेलं जे पत्र आहे त्यावर सह्या आपल्या नाहीत असा सुद्धा आरोप करण्यात आलेला आहे। त्यामुळे त्या संदर्भामध्ये आता सीआयडी चौकशी सुद्धा सुरू झालेली आहे। आता नव्या बंडखोर गटानं ऋतुप्रताप बॅनर्जी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आहे। जावेद खान, संदीपान सहा आणि सियुली सहा यांची उपनेतेपदी नियुक्त केली आहे, तर अक्रुझमान यांची मुख्य प्रतोद म्हणजे चीफ व्हिप म्हणून नियुक्ती केली आहे। अलीकडेच पश्चिम बंगालमध्ये तृणमूल पक्षाचे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ले झाले होते। मेरा चश्मा का क्या हाल किया है? मेरा एक्सीडेंट हुआ था 10 साल पहले, आंख में 7 सर्जरी हुआ है, मेरा आंख में ईंटा मारा है, मैं आंख खोल नहीं पा रहा हूं, घूसा मारा है, उसको लगा पीठ में, छाती में, हाथ में, पैर में। क्या हाल किया है? मैं एक हेलमेट पहन के जा रहा था, नहीं तो आज मेरा सर 2 टुकड़ा हो जाता। पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्यांच्या निषेधार्थ 1 जून रोजी राज्यव्यापी आंदोलन आयोजित करण्यात आलं। त्या आंदोलनालाही बंडखोर गटानं दांडी मारली। तत्पूर्वी रविवारी ममता बॅनर्जी यांनी टीएमसी आमदारांची बैठक बोलावली होती, मात्र 80 पैकी केवळ 20 आमदारच उपस्थित राहिले। ही सभा कोलकाता इथल्या कालीघाटमधील ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी रविवारी दुपारी आयोजित करण्यात आली होती। मात्र 60 आमदार उपस्थित न राहिल्यानं ती पुढे ढकलण्यात आली आणि तिथूनच टीएमसी मधल्या या उभ्या फुटीच्या चर्चेला अधिक बळ मिळालं। खरं तर निवडणुकीनंतरच पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या गोटात बऱ्याच हालचाली झाल्या, असंतोष खदखदू लागला। पक्षाच्या अंतर्गत कारभारावर उघड नाराजी व्यक्त होऊ लागली। भ्रष्टाचाराचे आरोप, पोलिसांकडून कारवाई या कारणांमुळे बंगालच्या विविध पालिकांमधील 100हून अधिक नगरसेवकांनी राजीनामे दिले। अभिषेक बॅनर्जी यांच्या डायमंड हार्बर या नगरपालिकेच्या 9 नगरसेवकांनी राजीनामे दिले। डायमंड हार्बर पालिका मंडळच त्यामुळे बरखास्त करण्यात आलं। तर बारासातच्या खासदार काकोली घोष यांनी 25 मे रोजी राजीनामा दिला। काकोली घोष यांनी तर लोकसभा अध्यक्षांकडे टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या विरोधात तक्रारच केली। कल्याण बॅनर्जींनी आपल्याशी गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्याची तक्रार काकोली घोष यांनी केली होती आणि आता तर 60 आमदारांनी ममतांची साथ सोडली आहे। इतकंच नाही तर कोलकात्याचे महापौर फिरहाद हकीम यांनीही राजीनामा दिलाय। ते ममता बॅनर्जींचे सर्वात विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जात होते।
त्याच हकीम यांनी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारींनी बोलावलेल्या उच्चस्तरीय बैठकीलाही हजेरी लावली. आता या पक्षांतर्गत बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी बुधवारी तातडीनं सर्व राज्य समित्या आणि संलग्न संघटना तात्काळ प्रभावानं बरखास्त केल्या. आता त्या संपूर्ण संघटनेची पुनर्रचना करणार आहेत. हे असे की 2/3 आमदार फुटल्यामुळे ममता बॅनर्जी यांचं विधिमंडळ पक्षावरचं नियंत्रण तर निश्चितपणे गेलंय, परंतु मूळ पक्षही आपल्या ताब्यातून जाऊ नये, आपलं नाव आणि चिन्हही शिवसेनेप्रमाणे जाणार नाही आपल्या हातातून, याच्यासाठी त्या कदाचित तातडीने काही पावलं उचलताना दिसतील. त्यात पहिलं पाऊल कदाचित असेल की जे रिबेल आमदार आहेत, ज्यांनी वेगळा गट स्थापन केलाय, त्यांच्या डिस्क्वालिफिकेशनची प्रोसेस कदाचित त्या सुरू करतील 1-2 दिवसात. म्हणजे हे आमदार मूळ पक्षावर क्लेम करू नये याच्यासाठी त्या डिस्क्वालिफिकेशनची प्रोसेस सुरू करतील. दुसरीकडे पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या निवासस्थानी ईडीचे अधिकारी दाखल झाले. शिक्षक भरती घोटाळ्यासंदर्भातील चौकशीसाठी त्यांना 15 जून रोजी हजर राहण्याचे समन्स बजावण्यासाठी अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले. मात्र अभिषेक बॅनर्जी घरी उपस्थित नव्हते. त्यांची ममतांसह बैठक सुरू होती, त्यामुळे ईडीला ती नोटीस प्रत्यक्ष अभिषेक बॅनर्जींना देता आली नाही. एकूणच आता पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचीच पुनरावृत्ती होताना दिसतेय. पण लढवय्या म्हणून ओळख असलेल्या ममता बॅनर्जी ही हार कशी स्वीकारणार, त्या या फुटीवर पुढे काय पाऊल उचलणार, याकडे आता पश्चिम बंगालसह साऱ्या देशाचं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.